राजगुरुनगर येथील जिल्हा मध्यवर्ती फल रोपवाटिका येथे कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं काम थांबवण्यात आलेल्या कृषी सेवकाने कोयत्याच्या सहाय्याने शासकीय कार्यालयात राडा घातल्याची बाब समोर आली आहे। पुण्यातील एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात राजगुरुनगरमधील निलंबित कृषी सेवकाने कोयता घेऊन घुसखोरी केल्यानं खळबळ उडाली। संबंधित व्यक्तीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात तोडफोड करून संगणक फोडला, तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी रमेश लक्ष्मण सकपाल वयवर्ष 57 वरिष्ठ लिपिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी तक्रार दिली आहे। त्यावरून अलंकार पोलीस ठाण्यात सचिन कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कांबळेची राजगुरुनगर येथील जिल्हा मध्यवर्ती फल रोपवाटिका या ठिकाणी कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाली होती। नियुक्तीनंतर 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्याचे काम थांबविण्यात आले होते। नंतर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेऊन पदोन्नतीही देण्यात आली होती। मात्र जून 2016 पासून आरोपी गैरहजर राहू लागला। वेतन व भत्ते बंद झाल्याने तो नाराज होता। मंगळवारी दुपारी तो कार्यालयातील कर्मचारी विशाल शिंदे यांच्याशी बोलला। त्यानंतर थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कक्षात गेला। त्यावेळी अधीक्षक कार्यालयात नसल्याचे पाहून कांबळे संतप्त झाला। त्याने शिवीगाळ करून कक्षामध्ये प्रवेश केला, टेबलवरील संगणक फोडला व कार्यालयातही तोडफोड केली। यावेळी काही कर्मचाऱ्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोयता काढून सर्वांच्या दिशेने फिरवला आणि या कार्यालयात कोणीही काम करायचे नाही, काम केल्यास ठार मारेन अशी धमकीही दिली। घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 आणि 100 क्रमांकावर पोलिसांना याबाबतची माहिती दिली। काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याकडील कोयता जप्त केला।